गोंदिया जिल्हा उपप्रादेशिक परिवहन विभागाद्वारे आज रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत सायकलिंग संडे ग्रुप सोबत सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले। जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अपघात होत असतात आणि या अपघातात अनेकांना जीव गमवावा लागतो। त्यामुळे रस्त्याच्या बाबतीत वाहन चालवताना जनसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आणि वाहतुकीचे नियम यांचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी ही सायकल रॅली काढण्यात आली। वाहन चालवताना दुचाकीवर नेहमी हेल्मेटचा वापर करावा, चारचाकी गाडी चालवताना सीट बेल्टचा वापर करावा, दारू पिऊन गाडी चालवू नये, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करू नये आणि रस्ता नियमाचे नागरिकांनी कठोरपणे पालन करावे, जेणेकरून अपघात होणार नाही, असे आवाहन यावेळी उपप्रादेशिक अधिकारी यांनी केले आहे। आज उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय गोंदियातर्फे रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत सायकल रॅली आयोजित करण्यात आलेली आहे। या रॅलीचा मुख्य उद्देश म्हणजे रस्ता सुरक्षा अभियान बाबत जागृती करणे, मार्गदर्शन करणे, तसेच रस्ता सुरक्षेचे जे नियम आहेत ते लोकांना माहीत होणे, तसेच ते नियम पाळण्याबाबत जागृती करणे। मेन म्हणजे की रस्त्यावर चालत असताना जर टू व्हीलर चालवत असणार तुम्ही हेल्मेट घाला, कार चालवत असणार तर सीट बेल्टचा वापर करा, गाडी चालवताना मोबाईलचा वापर करू नका, ओव्हर स्पीडिंग करू नका आणि दारू पिऊन गाडी चालवू नका। हे जर तुम्ही नियम जर पाळले तर तुमचा रस्ता अपघात होणार नाही आणि तुम्ही पण सुरक्षित राहणार आणि तुमचं परिवार पण सुरक्षित राहणार। प्रतिनिधी राधा किसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।